आता बॅलन्स डाएट म्हणजे ज्याला आपण परिपूर्ण आहार किंवा संतुलित आहार असं म्हणू शकतो. आणि शेवटचा घटक जो आहे तो त्याला म्हणायचं मिनरल किंवा क्षार. त्याच्यामुळे याला एम्प्टी कॅलरीज असं म्हटलं जातं. एम्प्टी कॅलरीज म्हणजे ह्या कॅलरीज आहेत आणि बाकी काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आता जंक फूड म्हणजे काय किंवा कचरा अन्न आपण म्हणतो, म्हणजे हे सगळे प्रकार आजाराला आमंत्रण देणारे ठरतात. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, मागच्या भागात आपण बघितलं की आपल्याला खायला दिवसभरात काय काय लागतं आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं. आता फक्त थोडक्यात 1-2 मिनिटात रिकॅप सांगतो की ही वेबसाईट आहे USDA आणि ह्याच्यावरती कॅल्क्युलेशन्स करता येतात. हे मागच्या भागात पूर्ण बघितलं आहे, ज्याची लिंक मी देणार आहे खाली. तर ह्याच्यामध्ये आपण आपली माहिती भरली आणि कॅल्क्युलेट केलं की आपल्याला दिवसभरात पर्टिक्युलर पर्सनला म्हणजे आपल्या वयानुसार किंवा उंचीनुसार वगैरे काय काय खायला लागतं हे मिळतं. तर ह्याचं जर उदाहरण आपण बघितलं तर त्यात कार्बोहायड्रेट आहेत, फायबर आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे, हे सगळे प्रकार आहेत. तर ह्याच्या पुढे की ह्या माहितीचा वापर करून आपण ॲक्च्युअल खाणं कसं निवडायचं हे आज आपण बघणार आहोत. तर सुरू करताना मी पहिल्यांदा एक कन्सेप्ट सांगणार आहे. ह्याला म्हणायचं न्यूट्रिशन बॉक्स. हा मी बनवला आहे, स्वतः बनवला आहे की कळण्यासाठी की बॅलन्स डाएट म्हणजे काय. आता बॅलन्स डाएट म्हणजे ज्याला आपण परिपूर्ण आहार किंवा संतुलित आहार असं म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला योग्य त्या कॅलरीज आहेत आणि बाकीचे सगळे घटक योग्य प्रमाणात आहेत. आता हा जर आपण चार्ट किंवा बॉक्स बघितला तर त्याच्यामध्ये ही जी डॉटेड लाईन आहे वरती लाल रंगाची दिसणारी, तर ती आहे एनर्जी किंवा कॅलरीज. तर ह्या कॅलरीज आपल्याला विविध गोष्टींमधनं मिळतात, त्या थोड्या वेळात सांगणार आहे. आणि मुख्य सांगायचा उद्देश असा आहे की ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे घटक आपल्या आहारामध्ये असतात. तर ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, म्हणजे ज्याला आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो. हे 2 प्रकारचे असतात. एक ज्याला आपण सिंपल कार्बोहायड्रेट किंवा साधे कार्बोहायड्रेट म्हणूयात. मुख्यतः ती साखर असते. आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ जे काही गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ अशा पदार्थांमधून आपल्याला मिळतात. हे झाले कार्बोहायड्रेट. नंतर आहेत प्रोटीन्स. प्रोटीन्स आपल्याला मुख्यतः डाळी, उसळी, व्हेज लोकांसाठी, दूध, दही, ताक वगैरे पदार्थांमधनं आणि मांस, मच्छी, मटणमधनं प्रोटीन मिळतं. नंतर आहे फॅट. फॅट किंवा ज्याला आपण मेद म्हणूयात, तर ते आपल्याला मुख्यतः मिळतं ते तेल, तूप, इव्हन दूध, दही आणि मग मांस, मटण, मच्छी ह्याच्यातून आपल्याला फॅट मिळतं. मग नंतर मोठा घटक आपल्या आहारामध्ये आहे तो म्हणजे फायबर. हे फायबर आपल्या शरीरात फार आवश्यक आहे. फायबर म्हणजे आपण जे काही खातो त्याचा न पचणारा भाग. म्हणजे उदाहरणार्थ मी सफरचंद खाल्लं तर सफरचंदाची साल ही बहुतांशी पचत नाही, ती तशीच्या तशी बाहेर पडते आणि बाहेर पडताना ती बरेच कामं करते आणि ते फायबर आपल्याला आवश्यक असतं. तर हे फायबर आपल्या आहारात आहे, हा मुख्य घटक आहे. नंतर आहेत व्हिटॅमिन्स. हे व्हिटॅमिन्स म्हणजे व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स म्हणतो आपण त्याला, कारण त्यात B1, B2, B3, B5 असे बरेच बी असतात. नंतर व्हिटॅमिन सी आहे, डी आहे, ई आहे, के आहे. तर ही सगळी व्हिटॅमिन्स आपल्या आहारात असणं आवश्यक असतं. आणि शेवटचा घटक जो आहे तो त्याला म्हणायचं मिनरल किंवा क्षार. तर ह्याच्यामध्ये येतात ते कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम असे विविध प्रकारचे क्षार येतात आणि ज्याची लिस्ट आपण मागच्या वेळेस बघितलेली आहे. जेव्हा आपल्या आहारात हे सगळे घटक योग्य प्रमाणात असतात त्याला आपण बॅलन्स डाएट किंवा संतुलित आहार किंवा स्क्वेअर मील असं म्हणतो. आता बघूयात की हे जे काही घटक आहेत त्यातनं आपल्याला कॅलरीज किंवा एनर्जी कुठून कुठून मिळते. तर जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचे 100 ग्रॅम खातो त्यातनं आपल्याला 400 कॅलरीज मिळतात.
जेव्हा प्रोटीन आपण 100 ग्रॅम खातो त्यातनं सुद्धा 400 कॅलरीज मिळतात आणि फॅट जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला 100 ग्रॅममधनं मात्र 900 कॅलरीज मिळतात. आता ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटपासून ज्या कॅलरीज मिळतात त्या आपल्या रोजच्या कामासाठी शरीर वापरतं. प्रोटीनपासून मिळणाऱ्या कॅलरीज मात्र विशेषतः वापरल्या जात नाहीत एनर्जी म्हणून. तर प्रोटीन हे स्ट्रक्चर म्हणजे आपल्या शरीराची जडणघडण करण्यासाठी, म्हणजे त्वचा बनवण्यासाठी, मसल्स बनवण्यासाठी, हार्मोन बनवण्यासाठी, विविध अवयव बनवण्यासाठी प्रोटीन लागतं आणि ते आपल्याला आहारातून मिळतं. जर काही कारणांनी एखादा माणूस खूप उपाशी राहिला आणि त्याच्याकडचे जर कार्बोहायड्रेट संपले, फॅट संपलं, तर प्रोटीन वापरून त्याला काही वेळ एनर्जी मिळू शकते. पण शक्यतोवर प्रोटीन हे एनर्जीसाठी वापरले जात नाहीत. नंतर आहेत फॅट मुख्यतः एनर्जी किंवा कॅलरीज स्टोअर करण्यासाठी म्हणून वापरतात. त्याच्यामुळे जेव्हा त्या माणसाला किंवा त्या एखाद्या प्राण्याला जर काही दिवस अन्न मिळालं नाही तर मग फॅटचं एनर्जीमध्ये रूपांतर होऊन ते वापरलं जातं. नंतर फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल ह्याच्यामध्ये कॅलरीज नसतात, कॅलरीज शून्य असतात. परंतु आपल्या शरीर बनण्यासाठी किंवा चालण्यासाठी किंवा रोग न होण्यासाठी ह्या तिन्ही घटकांची खूप आवश्यकता असते. आता हे आपण जे बघितलं त्याचे वेगवेगळे प्रकार आहाराचे कसे असतात ते बघूयात. आता हे लिहिलं इथं पुअर पीपल डाएट, म्हणजे उदाहरणार्थ की अशी जी मुलं आहेत म्हणजे ज्याला आपण मेळघाटात होणारं कुपोषण किंवा मेळघाटात होणारे बालमृत्यू, इव्हन मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमधनं झोपडपट्ट्यांमधनं सुद्धा हे कुपोषणाचं किंवा बालमृत्यूचं प्रमाण हे खूप आहे. तर त्यांचा आहार कसा असतो किंवा आहारात काय वेगळं असतं ज्याच्यामुळे ते कुपोषित होतात. तर आपण जर इथं बघितलं की ही जी डॅश किंवा डॉट असलेली लाल लाईन आहे, लाल बॉक्स आहे, ती एनर्जी रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तेवढ्या कॅलरीजची आपल्या शरीराला गरज आहे, परंतु तेवढ्या मिळत नाहीत. हे जे आतला लाल बॉक्स आहे तेवढ्याच कॅलरीज किंवा तेवढंच अन्न त्यांना मिळतं, परवडतं किंवा बाकी काही नसतंच त्यांच्याकडे. आणि हे जे काही मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा ते संतुलित नसतं. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा साखरेचं प्रमाण बऱ्याच अंशी जास्त असतं, कारण ते मग ब्रेड, बिस्किटं वगैरे जास्त खाल्लं जातं. फॅटचं प्रमाण थोडं जास्त असतं. प्रोटीन खूप कमी असतं. प्रोटीन नसल्यामुळे मग शरीराची घडण होत नाही. ती मुलं खूप बारीक आणि अशक्त होतात. फायबरचं प्रमाण कमी असतं. व्हिटॅमिन आणि मिनरल्सचं पण प्रमाण कमी असतं. त्यामुळे हा एकंदरीत असंतुलित आहार आहे आणि त्याचबरोबरीने तो कमी कॅलरी देणारा आहार आहे. त्याच्यामुळे एका बाजूला समतोल नसल्यामुळे शरीराचं बांधणी होत नाही आणि दुसऱ्या बाजूला एनर्जी न मिळाल्यामुळे ते कुपोषित राहतात. तर हा आहारामधला जो फरक आहे तो जर आपण भरून काढला, आपण आहार संतुलित केला, तर आपली प्रकृती सुधारते आणि चांगली राहते. आता मी तुम्हाला एक वेगळं आणि थोडंसं गंमतशीर उदाहरण देतो की सोडा किंवा आपण पेप्सी किंवा कोका कोला असे जे पेय पितो त्याचं कॅलरी किंवा हे कसं असतं स्ट्रक्चर, तर त्याच्यामध्ये एनर्जी मोठ्या प्रमाणात असते आणि ती मुख्यतः किंवा जवळजवळ सगळीच साखरेपासून मिळालेली असते, ज्याला आपण सिंपल कार्बोहायड्रेट म्हणतो. आता जेव्हा मी सोडा पितो तेव्हा मला प्रचंड कॅलरीज मिळतात आणि त्या सगळ्या कॅलरीज ह्या कार्बोहायड्रेटमधून आलेल्या असतात. त्याच्यामुळे याला एम्प्टी कॅलरीज असं म्हटलं जातं. एम्प्टी कॅलरीज म्हणजे ह्या कॅलरीज आहेत आणि बाकी काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हा जो एम्प्टीनेस आहे की त्याच्यामध्ये प्रोटीन नाही आहे. आता आपण जर संतुलित आहार बघितला, हा आपला संतुलित आहार आहे ज्याच्यामध्ये सगळ्या घटकांचं प्रमाण व्यवस्थित आहे. आणि हे जर सोडा आपण बघितला तर त्याच्यामध्ये नुसती साखर आहे. तर म्हणून मी सांगतो आणि नेहमी पुन्हा पुन्हा सांगत आलेलो आहे की साखर खाऊ नका. ह्याचं हे मुख्य कारण आहे की जेव्हा साखर तुम्ही खाता तेव्हा त्याच्यातनं सगळ्या कॅलरीज मिळतात, पण बाकी काहीही मिळत नाही. आणि जर तुम्ही फक्त कॅलरीज खाल्ल्यात
आणि बाकी काही खाल्लं नाही तर तुमच्या शरीराची जडणघडण होऊ शकत नाही आणि ही गॅरंटी आहे की तुम्ही आजारी पडणारच. त्याच्यामुळे मैदासुद्धा खूप एनर्जी डेन्स आहे, पण त्याच्यात बाकी प्रोटीन किंवा फायबर वगैरे नाही आहे. म्हणून मैदा, साखर आणि डालडा ह्या 3 गोष्टी खाऊ नका, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे. तर मी आता पुढं जो सांगणार आहे प्रकार, तो आहे जंक फूड. आता जंक फूड म्हणजे काय किंवा कचरा अन्न आपण म्हणतो, की कचरा अन्नाचा कसा बनतो? इन द सेन्स एखादं अन्न हे वाईट कसं बनतं? तर त्याच्यामध्ये एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे ही जी डॉटेड लाईन आहे, ती शरीराच्या एनर्जीची किंवा कॅलरीजची गरज आहे. परंतु आपण जंक फूड खातो तेव्हा ह्या कॅलरीज वरच्या जे लाईन आहे, लाल लाईन, तेवढं आपण कॅलरीज म्हणजे जास्त प्रमाणात आपल्या शरीराला नको तेवढ्या प्रमाणात आपण कॅलरीज खातो. त्या कॅलरीजचं काय होतं मी थोड्या वेळात सांगतोच आहे. तर हे जे आपण जंक फूड खातो ते अनबॅलन्स्ड म्हणजे त्यात कुठेही संतुलन नसतं, की आपण सोडा बघितला की त्यात नुसती साखर आहे. तसं आपण जर एखादा बर्गर खाल्ला तर त्यात खूप मोठ्या प्रमाणात फॅट असतं, म्हणजे तेल किंवा चरबी असते. आणि जी अनहेल्दी फॅट असतं म्हणजे डाळडा किंवा सॅच्युरेटेड फॅट वगैरे. प्रोटीन फार कमी प्रमाणात असतं आणि फायबर, व्हिटॅमिन, मिनरलचं नाव पण काढत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा आपण जंक फूड खातो, म्हणजे फ्राईज खातो, पिझ्झा खातो, पास्ता खातो, चीज खूप मोठ्या प्रमाणात खातो, सोडा आहे, बिस्किट आहे, ब्रेड आहे, कुकीज आहे, खारी आहे, समोसा आहे, पाव आहे, ब्रेड आहे. तर हे सगळे जे प्रकार आहेत, त्यात 3 घटक मुख्य प्रमाणात असतात: डालडा, मैदा, साखर. त्याच्यामुळे हे 3 घटक असले की त्याला तुम्ही जाऊच नका त्याच्या बाजूला. कारण एनर्जी एकतर जास्त असते, कुठेही प्रकारचं संतुलन त्याच्यामध्ये नसतं. नको तेवढ्या कार्बोहायड्रेट म्हणजे साखर असते, नको तेवढं फॅट असतं आणि बाकी चांगले घटक, आवश्यक घटक, शरीर घडवणारे घटक नसतात. आता उदाहरणार्थ व्हिटॅमिन नाही आहे. व्हिटॅमिन सी नसेल तर तुम्हाला स्किनचे आजार होणार. जर मिनरलमध्ये कॅल्शियम नसेल तर बोन फ्रॅक्चर्स होणार किंवा फायबर नसेल तर कॉन्स्टिपेशन होणार. म्हणजे हे सगळे प्रकार आजाराला आमंत्रण देणारे ठरतात. म्हणून जंक फूड खाऊ नये. आता जंक फूड जेव्हा आपण खातो, तेव्हा जी साखर किंवा एनर्जी असते, ती खूप लवकर आपल्या रक्तात मिसळते. कारण ते सिंपल कार्बोहायड्रेट असतात. एकदा ती रक्तात मोठ्या प्रमाणात गेली इथे, की मग आपल्याला डायबिटीसचं प्रमाण वाढतं. नंतर ती जी साखर आहे, ती फिरत लिव्हरकडे जाते. त्या साखरेचं काळजी घेणे हे लिव्हरचं काम आहे. जर लिव्हरवरती लोड आला तर आपल्याला फॅटी लिव्हर होऊ शकतं. नंतर लिव्हर काय करतं, की त्या एक्सेस एनर्जीचं किंवा एक्सेस साखरेचं रूपांतर लिपिड किंवा फॅटमध्ये करतं. पण जेव्हा ते फॅट वाढलेल्या प्रमाणात आपल्या रक्तांमधनं किंवा आपल्या वाहिन्यांमधनं फिरतं, तेव्हा त्याच्यामध्ये क्लॉट्स किंवा थ्रॉम्बस असे तयार होतात आणि मग आपल्याला ज्या वाहिन्या आहेत त्या बंद होतात आणि मग एकदा वाहिन्या बंद झाल्या, की आपल्याला हार्टच्या वाहिन्या बंद झाल्या तर हार्ट अटॅक येतो. ब्रेनच्या वाहिन्या बंद झाल्या तर स्ट्रोक बसतो. किडनीच्या वाहिन्या बंद झाल्या तर किडनी फेल्युअर होतं. म्हणजे असे विविध प्रकारचे आजार ह्या वाढलेल्या साखरेमुळे होतात आणि एकदा हे फॅट फिरून शेवटी ते आपल्या शरीरात चरबी म्हणून साठतं आणि जेव्हा चरबी म्हणून साठतं, तेव्हा आपल्याला मग सांधेदुखी वाढते, आपल्याला COPD किंवा श्वसनाचे आजार वाढतात. नंतर वजन वाढल्यामुळे आपल्या शरीराची काम करण्याची क्षमता कमी होते. म्हणजे तुम्ही साधी गोष्ट बघा, की जंक फूड खाल्ल्यामुळे सगळे जवळ अवयव आपले बाद होतात. डायबिटीस वाढतो, हे आर्टरीज किंवा वाहिन्या छोट्या झाल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, हृदयावरती लोड येतो, त्याच्यामुळे हार्ट फेल्युअर होऊ शकतं, इस्केमिक हार्ट डिसीज किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. तर हे जे सगळे प्रकार आहेत ते आपलं शरीरात म्हणजे अन्न किंवा आहार हा खराब असल्यामुळे हे सगळे प्रकार होतात. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय, की आपल्याला काय हवंय? तर आपल्याला संतुलित आहार हवा आहे. जेवढी एनर्जी पाहिजे तेवढीच, ती सुद्धा जास्तीत जास्त कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, मका अशा पदार्थांमधनं,
प्रोटीन व्यवस्थित पाहिजे आणि सगळे बाकीचे घटक व्यवस्थित पाहिजेत. आता जेव्हा आपण एखादी गोष्ट काय खायची हे ठरवतो, तेव्हा आपल्याला अशा गोष्टी पाहिजेत, की ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहे, व्हिटॅमिन जास्त आहे, मिनरल जास्त आहे, कॅलरीज कमी आहेत, साखर नाही आहे, फॅट चांगलं आहे, फॅट कमी प्रमाणात आहे. तर ह्याचं मी एक उदाहरण देतोय, कुकुंबर किंवा काकडी. तर काकडीचं आपण न्यूट्रिशन फॅक्ट्स बघितल्या. न्यूट्रिशन फॅक्ट म्हणजे 100 ग्रॅम मी काकडी खाल्ली, तर त्यातून मला काय-काय न्यूट्रिशन मिळतं. तर जेव्हा मी 100 ग्रॅम काकडी खातो, मला फक्त 15 कॅलरीज मिळतात आणि ह्याच्या विरुद्ध जर मी बिस्किट पुडा खाल्ला, तर मला 400 कॅलरीज मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा मी पालेभाज्या, काकडी, गाजर, मुळा असे पदार्थ खातो, तेव्हा त्याचं संतुलन चांगलं मेंटेन होतं. म्हणजे माझ्या आहारामधला अर्धा भाग मी फळं आणि भाज्या खाल्ल्या पाहिजेत. एक चतकोर भाग हा डेअरी, मांस म्हणजे मांस किंवा मासे आणि राहिलेला चतकोर भाग जो आहे, त्याच्यामध्ये डाळी, उसळी, भात, ज्वारी असं चांगलं प्रकारचं अन्न खायला पाहिजे. तर हा आहार हा व्यवस्थित एनर्जी मिळणारा, सगळे घटक मिळणारा आणि संतुलित होतो. तर हे जे काकडीचं उदाहरण आहे, त्यात कॅलरीज खूपच कमी असतात आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर कॅल्शियम व्यवस्थित आहे, फायबर व्यवस्थित आहे, पोटॅशियम आहे. हे पोटॅशियम म्हणजे मिनरल, त्याची चांगलं आवश्यकता असते. तर अशा प्रकारचे आपल्याला घटक मिळतात. कॅलरीज खूप कमी मिळतात, फायबर खूप मोठ्या व्यवस्थित प्रमाणात मिळतं आणि हे शरीरासाठी हेल्दी फूड समजलं जातं. म्हणून जंक फूड खाऊ नये आणि पालेभाज्या, फळं खावीत. तर हे झालं आत्तापर्यंत मी सांगितलेलं, की आपल्या ज्या गरजा आहेत त्या कशा कॅल्क्युलेट करायच्या. नंतर खायचं पदार्थ कसे ठरवायचे, म्हणजे त्याचं काय मेन आहे, की त्याचा काय बेस आहे, की त्याच्यावरती आपण काय खायचं आणि काय नाही हे ठरवतो. आणि आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये मी माय प्लेट हा एक USDA म्हणजे युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर किंवा अमेरिकेच्या सरकारचा एक प्रोग्राम आहे. ज्याच्यामध्ये ते काय खावं आणि काय नाही ह्याचं छान मार्गदर्शन करतात. ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे, की अमेरिका हा देश जगात सगळ्यात सोडा पिण्यामध्ये, पिझ्झा खाण्यामध्ये वगैरे एकदम माहिर आहे. आणि नुसता माहिर नाही, तर अमेरिकेने अख्ख्या जगाला पिझ्झा आणि सोडा कसा खायचा हे शिकवलं. पण त्या अमेरिकेचं सरकार लोकांना चांगलं खायचं काय हे जेव्हा सांगतं, तेव्हा ते आपण आवश्यक आहे, की लक्ष देऊन ऐकणं, लक्ष देऊन पाहणं. तर त्याला माय प्लेट नावाचा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये काय-काय खायचं हे व्यवस्थित सांगितलं आहे. तर पहिली पायरी होती जी आपण केली, की आपल्याला काय-काय पाहिजे त्याचं आपण यादी केली. नंतर आपण त्याचे प्रिन्सिपल्स म्हणजे कुठल्या आधारावर आपण अन्न निवडावं ते ठरवलं. आणि आता पुढच्या ह्याच्या भागात आपण ॲक्च्युअली पदार्थ म्हणजे मी कुठला पदार्थ ग्रोसरी मार्केटमध्ये गेलं तर काय आणू, हॉटेलमध्ये गेलं तर काय ऑर्डर करू हे ॲक्च्युअली पाहणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय अनुभव आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. धन्यवाद.